कम इन. साहेब जोशी साहेब आले, पाठवू का त्यांना आत? हा दे, पाठवून दे. ठीक आहे. ए ऐक, एक 10 मिनिटांत पाठव. ठीक आहे साहेब. काय झालंय साहेब? साहेब काय झालंय? काय नाही रे, भूतकाळातली पाप. म्हणजे म्हणजे आपण काहीतरी चूक करून ठेवतो आणि मग त्याची आपल्याला किंमत मोजावी लागते. बरोबर आहे साहेब. आणि जितका जास्त वेळ जाईल ना तितकी जास्त किंमत मोजावी लागते. बरोबर आहे तुझं म्हणणं. कधी कधी तर मला वाटतं आईची म्हणते ते खरं आहे. एक वेळ तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण खरं बोला, दूरगामी फायदे आहेत त्याचे. लाख मुलाचं बोलतात भागीरथी मॅडम. पण माझी आईजी म्हणते तसं वागणं फार काही सोपं नाही आजच्या काळात. म्हणजे साहेब? म्हणजे दुखावलं जाणं हे आपल्यापर्यंत असेल ना तर एक वेळ चालून जातं. पण आपल्या खोटं बोलण्यानं जर दुसऱ्या माणसाकडून तिसरा माणूस दुखावला जाणार असेल आणि त्या दुसऱ्या माणसाचं आणि तिसऱ्या माणसाचं नातं आपल्या खोटं बोलण्यानं बिघडणार असेल ना तर काय करायचं? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतच नाहीये साहेब. त्याचं उत्तर पण भागीरथी मॅडमकडे असेल. चहा आणू का? नाही, आता नको. ते दोषी आल्यानंतर त्यांच्याबरोबर घेईन. ठीक आहे साहेब. चल बाय जानवी. चल बाय 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 बाय. सर गेले ना ग? हो ग, आत्ताच. मला विचारलं का? मी सांगितलं त्यांना तू वॉशरूमला गेली आहेस. पटलं नसेल त्यांना. असं काय बोलतेस तू? मला माहितीये ना, सरांना वाटलं असेल की मी सटकले. काहीही हा गीता. तुझं झालं का सरांशी बोलून? हो मी बोलले. हे पण आज काहीतरी विचित्रच वागत होते ग ते. पटलं ना तुला? पटलं ना? विचित्रच आहेत ते. झाली तुझी सुरुवात? हॅलो मिसेस. काय विशेष? श्री कुठे आहेस? ऑफिस मध्ये रे. निघीन आता. जाता जाता 5 मिनिटं बाबांकडे जाऊन येते. पॅकिंगला पण नव्हते ना, नवीन घरात सेटल झालेत ना, बघून येते. तू कुठे आहेस? ऑफिसमध्येच. नक्की? म्हणजे? अरे मग काय, ऑफिस मध्ये असं म्हणतोस आणि समोर येऊन उभा राहतोस. नाही ग, रोज रोज कसं काय जमेल मला असं करायला. चला, म्हणजे खरंच ऑफिस मध्ये आहेस तर. हो, आणि हेच सांगायला फोन केलाय की आज मला यायला उशीर होईल. हे बेबी आहेत त्यांना फोन करून सांगितलंयस का? नाही, तिलाही करणार आहे, पण आधी तुला केला. नाही, न विसरता त्यांना फोन करा आधी. नाही विसरणार. म्हणजे अरे वाईट नको वाटायला त्यांना. कळलं मला. मग आणि काय विशेष? आणि विशेष म्हणजे एकतर आमचे सर, अरे त्यांच्याशी मी आज EMI बद्दल बोलायला गेले तर काहीतरी विचित्रच वागत होते. ते ऐकतच नव्हते काही. हे आणि ऐक ना, आज मला कोण भेटलं होतं माहितीये बस स्टॉपवर? कोण? अनिल आपटे. काय? अनिल आपटे? तो काय करत होता तिकडे? आणि तुम्हाला सकाळीच का नाही सांगितलंस? कमाल आहे जानवी तुझी. आणि त्याला तुझा बस स्टॉप कसा काय कळला? अरे श्री, मला काय माहिती. आणि तो काही माझ्या मागावर नव्हता. असे अचानक समोरासमोर आलो आम्ही. जानवी, तू आता प्लीज ऑफिसमध्ये थांब की ऑफिसच्या जवळच थांब, मी तुला पिकअप करायला येतोय. हो श्री, किती हायपर होतोयस तू. जानवी प्लीज ऐक माझं. अरे तो काही गैर नाही वागला माझ्याशी श्री. जानवी प्लीज आता तू तिथेच थांब, मी तुला न्यायला येतोय. मला विचारशील तर त्याची खरंच गरज नाहीये. मला आहे. आणि प्लीज माझं ऐक. 2 वर्षांनी मोठा आहे मी त्यापेक्षा. काही श्री.
फोन ठेव, मी येतो लगेच. ए ऐक, अगदी आतपर्यंत येऊ नकोस, ट्रॅफिक लागेल तुला. मी येते बस स्टॉप पर्यंत. अगं बस स्टॉपवरच थांबू नकोस हे सांगतोय मी तुला. श्री, अरे मी आत्ता निघाले तर आपण एकाच वेळी पोहोचू. ओके ओके ओके, ऐक, एक 5-10 मिनिटांनी निघ, म्हणजे आपण दोघे एकाच वेळी पोहोचू. हा ते पण तू खरंच येतोयस का? तुला ऑफिसचं काम आहे श्री. अगं काम माझंच आहे, काही मीटिंग नाहीये आणि घरी होणार नाही म्हणून इथे थांबणार होतो. पण डोंट वरी, मी घरी करेन. ते पण मग नथिंग डुईंग. मी तुला आता पिकअप करायला येतोय, कळलंय? बाय. जिजूला करमत नाही वाटतं बायको शिवाय. अगं नाही, तसं नाहीये. कोणीतरी कोणाला तरी घ्यायला येणार आहे. अनिल बद्दल उगाच सांगितलं ग मी त्याला आता. बरं केलं सांगितलंस ते. चल निघायचं. एवढं काम संपवते आणि लगेच निघूया. हा चालेल? ओके, मग मी जरा फोन करून येते. ओके. हॅलो, काय करतोय? सॉरी सॉरी. केव्हाची वाट पाहतोय मी. अरे सॉरी ना. तुझी नाही, मग त्या अनिलची. जीव असा नुसता माझा कासावीस होत होता. कधी एकदा तो दिसतोय मला असं झालं होतं. श्री, मी तुला सांगितलं ना, तो काही पाठलाग वगैरे नव्हता करत. त्याचा असं समोर येणं हा निव्वळ योगायोग होता. बरं ऐक ना, त्याचं म्हणणं होतं त्याची बायको त्याच्या स्वप्नात आली होती आणि तिने माझं कन्यादान करायला सांगितलं. मला मुलगी मान असं सांगितलं. नाही, त्याला हे स्वप्न आधी का नाही पडलं? म्हणजे निदान आपलं लग्न तरी लवकर झालं असतं ना. गोष्टी या ठरलेल्या वेळेतच होतात रे. वेळेच्या आधी काही होत नसतं. खूप दिवसांनी आज बस स्टॉपवर थांबलो ग. जाम नॉस्टॅल्जिक झालोय. हो हो, सगळं आठवलं. सगळं. हो. कशी मज्जा असते ना. आपण ते क्षण जगताना एन्जॉय करत नाही आणि मग नंतर आठवायला लागलो की मग वाटतं मज्जा होती. खरंय तुझं. हा म्हणजे ते क्षण जगतच नाही रे आपण. आपलं मन कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टींच्या मागे धावत असतं. आता माझंच बघ ना, किती उशिरा जाणवलास तुम्हाला. सुरुवातीला आपण भेटत होतो, मग मैत्री झाली आपल्यात आणि मग नंतर कळलं प्रेमात पडले तुझ्या. हो, पण मला तर तू पहिल्याच दिवशी आवडली होतीस. लव्ह ॲट फर्स्ट साईट. असं काही नसतं. अरे माझं होतं. गप्प बसा. काहीही. हो हॅलो, तुमच्या कृपेने मला एक रात्र बस स्टॉपवर राहावं लागलं होतं. ओ हॅलो, ते तुझ्या चुकीमुळे राहिला होतास. थापा मारायला कोणी सांगितल्या होत्या? देवबाप्पाने शिक्षा दिली. बरं जान्हवी, मला माझ्या खोटं बोलण्याची काय शिक्षा देशील तू? शिक्षा देऊन माणसं सुधारत नाहीत रे श्री. मग काय? नाही म्हणजे मी जे खोटं बोललोय त्यातून माझी सुटका कशी होणार? कशाबद्दल खोटं बोललायस? मी एक दुष्टपणा केलाय. म्हणजे मी काही डायरेक्टली खोटं नाही बोललोय तुझ्याशी. बोरकरांना खोटं बोलायला सांगितलं. कशाबद्दल? तुझ्या बँक लोन बद्दल. सांगा बहिणी, आता काय लिहू पुढे? 1 किलो पांढरे पॉलिशचे तीळ, 2 किलो गुळ. आणि त्याला म्हणावं पांढरा गुळ देऊ नकोस. सगळं चुकलं. 1 मिनिट, परत सांगा. सगळं एकत्र सांगू नका. एका वेळी एक सांगा. मी इतक्या फास्ट लिहिणार आहे का? मग मी विसरते आणि मग तुम्ही मला ओरडता.
पांढरे तीळ पांढरे तीळ 1 किलो पॉलिशचे 1 किलो पॉलिशचे आणि गूळ 2 किलो. गुळ 2 किलो. आणि गुळ पांढरा नकोय. तीळ पांढरे हवेत, गुळ पांढरा नको. हा बडीशोप राहिली बडीशोप. बडीशेप अर्धा किलो लिहिते. नाही 1 किलो. 1 किलो कशाला लागणार आहे वहिनी? जेवल्यानंतर जेवतेस तू बडीशेप. मी एकदा खाल्लेली विसरते म्हणून मग मी पुन्हा खाते. हो, तोंडात एक बकाणा असताना दुसरा बकाणा भरते. अगं इंदू असं काय करतेस? पहिला बकाणा भरलेला विसरायला होतो ना. हा मग बरोबर आहे तुमचं. मी काही लिहिणार नाही. अगं सगळेजण मलाच बोलतात. अगं गंमत करतोय आम्ही शरेऊ. तू लहान आहेस की नाही आमच्यापेक्षा. तुमच्या दोघींचं चुकलं का? आता या घरात मी नाही, आपल्यात सगळ्यात जान्हवी लहान आहे. तिला मी आपल्यात धरत नाही. अगं असं काय म्हणतेस इंदू? खरंच नाही धरत मी तिला आपल्यात. मी धरते. आता मी नाही धरत म्हटल्यावर तुला धरायलाच पाहिजे ना माझ्या विरुद्ध. अगं काय झालंय? तुमच्या विरुद्ध कशाला बोलेन मी? एक मिनिट इंदू वहिनी, तुम्ही काय म्हणाला होता? तुम्हाला इंग्रजी शिकायचंय. मग तुमच्या विरोधात जर मला बोलायचं असतं तर मी काय म्हणायला हवं होतं? मी अजिबात इंग्रजी शिकणार नाही. पण मी काय म्हटलं, मला पण इंग्रजी शिकायचंय. म्हणजे तुमच्या बाजूने झालं ना. शरे, इंग्रजी शिकायचं म्हणणं आणि खरंच शिकणं यात खूप फरक आहे. तुझ्यासारखे आरंभशूर खूप पाहिलेत मी. तुम्ही कशाला बोलताय उगाच? बघाल तुम्ही स्पर्धेत बघा, स्पर्धेत. हो बघच तू बघच. पुरे आता बास. किती पोरकटपणा करताय? मला वाटलं आता घरात सून आली तर जरा पोक्तपणाने वागाल, पण नाही, अजून पोरकटपणा चालूच आहे. मी नाही, हीच तुम्हीच. तूच. पुरे पुरे म्हटलं ना. हा वहिनी आयडिया. आपण ना याद्या करण्यात जान्हवीला पण धरूया. कशाला? शिकेल ना ती पण. तिला काही गरजच नाहीये शिकण्याची. मी काय म्हणते वहिनी, याद्या करण्याच्या कामातनं आपण शरीरलाच काढून टाकूया ना. का नाही वहिनी, प्लीज मला नका काढू. हा मग बाहेरचं यात कोणी नको. जान्हवी घरातली आहे, बाहेरची नाहीये. तुझ्या बास बास पुरे पुरे सुरू करते. या सुरू कर. थांबा जरा आता. तुम्ही थांबा. हे बघ, जान्हवीला यात धरण्यात काही हरकत नाहीये माझी, पण ती नोकरी करते की नाही, तिला आता वेळ कुठे आहे? दमून भागून येते बिचारी. आल्यावर कशाला कामाला जुंपायचे तिला? वेळ आली की तिला शिकवू आपण. ठीक आहे, चाल. आत्ता नको. चाल. आता बरं पटलं तुला. कोण सांगतं यावरनं तू ठरवतेस का ऐकायचं की नाही ऐकायचं ते? कोण सांगतं याच्यावरून नाही, काय सांगतं याच्यावर अवलंबून असतं धरायचं. म्हणजे मी तुला चुकीचं सांगते असं तुला म्हटलं मी. तू सुरू केला आता. बास, थांबा आता. ली पुढे ली. असं होतं. जिरे मोहरी पाव किलो. एकावर एक सांगा ना, तुम्ही नाही लिहिणार. जिरे पाव किलो. मोहरी पाव किलो. 2 किलो गुळ. 2 किलो. बघा त्या लिहिलेलं परत लिहायला लावलं मला. करू का ताईला फोन? सांगू का तिला मला मदत हवी आहे तिची? मला खूप त्रास होतोय, मला काही सहन होत नाहीये. हे सांगितलं तर तिला सगळंच सांगावं लागेल. मी खूप दुबळा वाटेन ताईला. माझ्याच्यानं काहीच होत नाही असं वाटेल तिला. म्हणजे आजपर्यंत बाबांना माझ्याविषयी जे वाटत होतं ते आता ताईलाही वाटायला लागेल. नकोच, नको ताईला पण नको, कुणालाच सांगायला नको. काय करू मी? देवा प्लीज मला मदत कर ना. मला बाबांच्या मनात आणि नजरेत स्थान निर्माण करायचंय माझं. त्यांनी माझ्याकडे रिस्पेक्टने पाहायला. मी होपलेस आहे असं त्यांच्या डोळ्यात कधीच दिसायला नको. मला त्रास होतो त्यांच्या नजरेचा. आई ताईशी नीट वागते पण माझ्याशी नीट बोलत पण नाही. आईने पण मला नीट वागवलं पाहिजे. आई बाबांच्या नजरेत रिस्पेक्ट दिसला पाहिजे मला माझ्यासाठी.
आपली शेवटची भेट विसरलात का ते? नाही, अजिबात नाही. एकदाच सांगतोय, यावेळेस जर माझ्या बहिणीच्या वाटेला गेलात ना, काही शपथ पुढचा मागचा विचार पण नाही करणार आपण. हाच तुझा गैरसमज झालाय बेटा. अरे जान्हवीला त्रास देण्यासाठी परत आलेलो नाहीये मी. तिला तर मी मुलीप्रमाणे मानतो. म्हणजे तू पण मला मुलासारखाच झालास ना. हो आपटे, माझे बाबा घरी आहेत आणि दुसऱ्या बापाची गरज नाहीये मला. पण मला मुलाची गरज आहे ना. माझा मुलगा अमेरिकेला गेला, नोकरी गेली, फार एकटा झालोय रे मी पिंट्या. मग आता वेळ जात नाही तुमचा. मला मी केलेल्या चुकांचा पश्चाताप होतोय. बायको रोज स्वप्नात येऊन मला जाब विचारते, केलेल्या चुकांचा हिशोब मागते. अरे चुकतो माणूस एखाद्या वेळेस. तुमच्या बाबतीत मी जरा जास्तच चुकलो, पण आता तर जान्हवीला मुलीप्रमाणे मानतो मी. आज सकाळीच तिला भेटलो, तिची माफी मागितली मी. आता काय हवंय तुम्हाला? माणसं हवेत मला, बोलायला माणसं हवेत पिंट्या. अरे दिवसभर घरात एकटा बसून डोकं फिरायची वेळ आली हो माझ्यावर. आपटे, पकावू नका ना. तुम्हाला हवी असतील माणसं, मला नको तुमच्यासारखी. एकदा भेटला आता परत नाही भेटायचं. आणि हो, मी जान्हवीताई नाहीये. सारखं सारखं चांगलं वागणं मला नाही जमणार. बरोबर आहे तुझं. तरुण रक्त आणि जोश बोलतोय. तू चुकत नाहीयेस. तुला किंवा तुझ्या बहिणीला त्रास देण्यासाठी मी परत आलेलो नाहीये. अरे एकटेपण हे फार वाईट असतं रे पिंट्या. माझ्याशी कोणीही लग्न करत नाहीये, नोकरी नाही, आपली माणसं नाहीत. अरे वेळ कसा काढू मी? माझ्या वयाचा झालास ना की कळेल तुला. देव तुझं भलं करो. आणि हो, आई बाबांना नमस्कार सांग. ओ दादा, हं? माझ्या बरोबर चहा घ्याल थोडा? नाही, मी आत्ताच घेतला. नाही पण बिल मी देतो ना. नाही नाही, तुम्हाला वेळ आहे ना? वेळ आहे. मग घ्या ना, आपण गप्पा मारत चहा घेऊ. 2 कटिंग कडक. हा, सो जान्हवी, मला असं वाटलं होतं की तुला या सगळ्याची मदतच होईल. तुला फसवण्याचा कुठलाही हेतू नव्हता माझा. पण हेच केलंस ना तू श्री. आय एम सॉरी जान्हवी. श्री तू का वागलास असं? जान्हवी, त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. अरे पण हे सगळं करताना मला या गोष्टी नाही आवडणार असा विचार कधीच मनात येत नाही का रे? तू इतकी टोकाची स्वाभिमानी आहेस याचा अंदाज नव्हता मला. पण आता कळलंय ना, तू मानी आहेस याची कल्पना होती, पण त्याची इंटेन्सिटी माहित नव्हती. श्री, तू माझ्यासाठी काही केलंस ना तरी मला प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या फॅमिलीचे प्रॉब्लेम्स मला तुझ्यावर नाही लादायचे. कारण माझी फॅमिली ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे ना. जान्हवी, आता मला कळलंय आणि मी पुन्हा असं नाही करणार. जान्हवी, नको ना रागवूस. रागावले नाहीच अरे मी. मग बोलत का नाहीयेस? हतबद्ध झाले श्री. नको ना होऊस. म्हणजे पास्ट मध्ये केलेल्या चुकीची शिक्षा तू आत्ता का देतेस? अरे पण मला आत्ता गोष्टी कळल्यात ना, मग माणूस म्हणून माझी काहीतरी रिॲक्शन असणारच ना. ओके ओके ओके, ऑल राईट. तुला रिॲक्ट व्हायचंय, तुला माझ्यावर चिडायचंय, चिड माझ्यावर ओरडायचंय, रागवायचंय, मला मारायचंय का? मार मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण मला प्रॉब्लेम आहे ना. बघितलं, सगळे प्रॉब्लेम तुलाच आहेत. ए जान्हवी, त्यातून तुझा मित्र पण नाही आलाय, म्हणून मी आधीच डिसअपॉइंट झालोय. 1 मिनिट, माझा कुठला मित्र? तुझा कोण मित्र? तो अनिल. गप्प बसा श्री. बघितलंस, अनिलचं नाव घेतल्यानंतर हसतेस तू. काहीही
अरे हसली 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 म्हणजे फसली हो ना. मला माफ केलंस ना. माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? दॅट्स लाईक. अरे थांब जरा. हॅलो. श्री, अरे कुठे आहेस तू? अगं बाहेर आहे. बरं, ऑफिस मधून निघालास का? हो निघालोय ना. लवकर ये हा घरी. का ग? अरे ह्या सरूचा कसला तरी निर्जळी उपास आहे. सकाळपासून काही खाल्लं नाहीये तिने. आणि तुला माहितीये ना, तू जेवल्याशिवाय तीही जेवणार नाही. म्हणून म्हणते जरा लवकर ये घरी. हो का? ऑलराईट, मी येतो. आणि हो, तुझ्या बायकोला पण सांग. हो सांगतो सांगतो सांगतो. काय झालं श्री? अगं बेबी आत्याचा फोन होता. ती म्हणाली सरू मावशीचा कसला तरी निर्जळी उपास आहे म्हणे, तेव्हा आपण दोघे घरी गेल्याशिवाय ती जेवणार नाही म्हणे. काय करूया? अरे बापरे. अरे काय करायचं म्हणजे आपण पहिले घरी जाऊया. अगं पण आपण तुझ्या बाबांकडे. हा ठीक आहे, मी उद्या जाऊन भेटीन ना त्यांना. अनायची सुट्टी पण आली आहे. बरं बाबांना फोन तरी करून टाक ना. हो करते ना, गाडीत बसलो की करते. चला. जान्हवी, मला खरंच मनापासून माफ केलंस ना? हो, पण परत कधीच असं करू नकोस. तुला जर मला मदत करायची असेल ना तर मला सांग ना. इतकी काही ताठर नाहीये मी. फक्त फॅमिलीच्या बाबतीत मला. हो हो हो, मला आता सगळं कळलेलं आहे आणि मला त्याबद्दल आदरही आहे. बर, हात सोडा आता. का? बायको आहेस तू माझी. ती घरी. चल आता.